नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 18 विधेयकं मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवनातल्या वृक्षतोडीवरूनही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाही आणि हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरत असल्याचा जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त. योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे आता लक्ष. अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्ग सुद्धा बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती. तर डोंबिवलीतील कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक. धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटतील. मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा गंभीर आरोप. मुंडवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित. दरम्यान उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत. पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्याचं समोर. बावधन पोलिसांनी ठोकल्या बिड्या. नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंट जवळ इनोव्हा कार दरीत कोसळली. देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाख. बॉलिवूड फिल्ममेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात. 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामध्ये ही कारवाई. इंदिरा IVFचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार.